नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. समकालीन जागतीक परिस्थिती खासा करून भारतासारख्या शांतताप्रिय राष्ट्रा खातीर चिंताजनक आनी हुस्क्याची आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळां. श्री नारायण गुरू आनी महात्मा गांधी हांचे मदल्या इतिहासीक संवादाच्या शताब्दी उत्सवाचे आयज नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान चडशा राज्यां वांगडा कोकण आनी गोंयांतूय आयज व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. कसोटी क्रिकेटांत अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे पयले मॅचींत भारतान इंग्लंडाक 371 धांवड्यांचें लक्ष्य दिलां. आतां पुराय खबरो. समकालीन जागतीक परिस्थिती खासा करून भारतासारख्या शांतताप्रिय राष्ट्रा खातीर चिंताजनक आनी हुस्क्याची आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हळां. धनकर हांणी नवी दिल्लींत एका कार्यक्रमांत उलयतना हें सांगलें. ह्या कार्यक्रमा मजगतीं उपराष्ट्रपतींनी म्हळें की आपल्या प्राचीन तत्वज्ञानान घटमूट जावन भारतान सदांच एक बरी आनी साम्यवादी जागतीक वेवस्थेची कल्पना केल्या जी सगळ्यां खातीर कल्याणकारी आसा. तांणी अधोरेखीत केलें की ही तत्वज्ञानां सदांच प्रासंगीक आसात आनी सद्याच्या समकालीन जगात काळाची गरज आसात. धनकर हांणी म्हळें की भारतान सदांच हो संदेश दिला आनी तापासून केन्नाच विचलीत जावचो ना. आज भारताक ताच्या लोकसंख्या शास्त्रीय आनी सभ्यतेच्या स्वरुपा समोर अस्तित्वात्मक आव्हानांचो फुडो करचो पडटा जाका लागून चिंता निर्माण जाता. तांणी नमूद केलें की भारताची अद्वितीय इतिहासीक वळख आनी मूळ मूल्य वेवस्था सांबाळूंक जाय. भारतांतले दोन व्हड आध्यात्मीक आनी नैतीक फुडारी श्री नारायण गुरू आनी महात्मा गांधी हांचे मदल्या इतिहासीक संवादाचे शताब्दी उत्सवाचे आयज नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले. हो इतिहासीक संवाद शिवगिरी मठांत 12 मार्च 1925 दिसा महात्मा गांधींच्या भेटी वेळार जालो. वैकोम सत्याग्रह, धार्मीक धर्मांतर, अहिंसा, अस्पृश्यता ना करप ह्या सारक्या प्रस्नांचेर तातूंत भर दिल्लो. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगलें की संसदेच्या अंदाज समितीन पारदर्शकता सुदारपाक आनी राष्ट्रीय विकास उद्दिश्टां कडेन खर्चाचें संरेखन करपाक अर्थसंकल्पीय सुदारणां मदीं सातत्यान योगदान दिलां. मुंबईत संसद आनी राज्य आनी केंद्रशासीत प्रदेशांच्या विधानमंडळाच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिशदेच्या उक्तावण सत्रांत उलयतना बिर्ला हांणी म्हळें की समितीन सार्वजनीक सेवांचें वितरण सुदारपाक आनी करदात्यांच्या पैशाचो न्याय वापर सुनिश्चित करपाक प्रभावी शिफारशी केल्यात. भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या 75व्या वर्साच्या स्मरणार्थ 2 दिसांचो हो कार्यक्रम आयोजीत केला. ह्या वेळार सभापतींनी एक स्मरणिकाय प्रकाशीत केली. वेंचणूक आयोगान मतमोजणी पुराय जाल्या उपरांत 4 राज्यां मदल्या 5 विधानसभा मतदारसंघात जाल्ल्या पोटवेंचणुकांचे निकाल जाहीर केले. आम आदमी पक्ष आप 2 सुवाती मेळयल्या तर भाजप, काँग्रेस आनी तृणमूल काँग्रेसीन प्रत्येकी 1 सुवात जिखली. गुजरातात काडी मतदारसंघात विधानसभा पोटवेंचणुकेत भाजपाचे राजेंद्र कुमार दानेश्वर चावडा विजयी जाले. विसावदर मतदारसंघात आपचे गोपाल इटालिया विजयी जाले. पंजाबात लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपचे आनीक एक उमेदवार संजीव अरोरा जैतिवंत जाले. केरळात काँग्रेसीचे उमेदवार आर्यदान शौकत हांणी निलांबूर विधानसभा मतदारसंघात दणदणीत जैत मेळयले. पश्चिम बंगालात कालीगंज विधानसभा मतदारसंघांतल्यान तृणमूल काँग्रेसीची उमेदवार अलिफा अहमद जिखली. सरकारान युनिफायड पेन्शन येवजणेचो पर्याय वापरपाची निमाणी अंतीम तारीख 3 म्हयन्यांची वाडोवन ह्या वर्सा 30 सप्टेंबर मेरेन करपाचो निर्णय घेतला. ही निमाणी तारीख पात्र केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त आनी मरण आयिल्ले निवृत्त व्यक्तींच्या कायदेशीररित्या लग्नाच्या जोडीदारा खातीर लागू जातली. पात्र केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्या खातीर युनिफायड पेन्शन येवजणा ह्या वर्सा जानेवारीत अर्थ मंत्रालयान अधिसूचित केली. नियमा प्रमाण पात्र सरकारी कर्मचाऱ्यांक राष्ट्रीय पेन्शन प्रणालींतल्यान युनिफायड पेन्शन प्रणालींत स्थलांतरीत जावपाक ह्या म्हयन्याच्या 30 तारखेमेरेन 3 म्हयन्यांचो कालावधी दिल्लो. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण ही तारीख वाडोवपाक वेगवेगळ्या भागधारकां कडच्यान प्राप्त जाल्ल्या निवेदनांच्या आदारान कट ऑफ तारीख वाडोवपाचो निर्णय घेतला. गृहमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला रायपुरात नक्षलवादाचो फुडो करपा विशीं आढावो बसका जाली. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आनी ओडिशा ह्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित 7 राज्यांचे पुलीस महासंचालक, अतिरिक्त पुलीस महासंचालक आनी वरिष्ठ अधिकारी ह्या बसकेत सहभागी जाल्ले. फुडल्या वर्सा 31 मार्च मेरेन देश नक्षलवादापासून मुक्त जातलो असो पुनरुच्चार शाह हांणी केला. आमचे सुरक्षा दळ आपल्यो कारवायो सुरू दवरतले.
सुरक्षा दळांनी दाखयल्ल्या शौर्याच्या आधारान आनी गुप्तचर संस्थांनी आंखलेल्या अचूक रणनितीच्या आधारान सरकार फुडल्या वर्सा मार्च मेरेन देशाक नक्षल समस्ये पासून मुक्त करपाचो ध्येय निश्चितपणान साध्य करतले अशें शाह हांणी म्हळें. 31/3/2026 ये देश नक्सलवाद से मुक्त हो जाएगा. जिस तरह से सुरक्षा बलों ने पराक्रम किया है, हमारी सूचना एजेंसियों ने सटीक रणनीति बनाई है, हमें लक्ष्य को सिद्ध कर कर रहेंगे. मैं छत्तीसगढ़ वासियों को कहकर जाता हूं कि हर बार बारिश में नक्सली थोड़ा आराम कर लेते थे, इस बार बारिश में भी हम उनको सोने नहीं देंगे और 31 दिन के लक्ष्य को हम आगे बढ़ाएंगे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. केंद्रीय गिरायक वेवहार, अन्न आनी भौशीक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकाराच्या कल्याणकारी धोरणांनी देशांत सुमार 26 कोटी लोकांक गरिबींतल्यान भायर काडल्या. बिहारात खगारिया हांगा एका कार्यक्रमात उलयतना जोशी हांणी म्हळें की एनडीए सरकाराच्या काळात धोरणां आनी कार्यक्रम प्रभावीपणान राबयतात, ताका लागून बरे परिणाम दिसून येतात. जोशी हांणी अधोरेखित केलें की प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 3,80,000 कोटी रुपया थेट हस्तांतरीत केल्यात. काल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या हुतात्मा दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी श्रद्धांजली ओंपली. मोदी हांणी म्हळें की देशाची अखंडता अबाधित दवरपाक डॉ. मुखर्जी हांणी अतुलनीय धैर्य आनी प्रयत्न दाखयले. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां श्रद्धांजली ओंपली. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जी ने अखंड भारत के लिए अपना बलिदान दिया था. स्वतंत्र भारत में कैबिनेट मंत्री के रूप में उन्होंने देश को अपने विजनरी नेतृत्व से लाभान्वित करके देश की औद्योगिक नीति को तय करने में बड़ी भूमिका का निर्वहन किया था. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी आंतरराष्ट्रीय समुदायाक दहशतवादा आड एकठांय येवपाचें आवाहन केलें. आयर्लंडांतल्या कॉर्क हांगा अहाकिस्तांत एअर इंडिया फ्लायट 182 कनिष्क बॉम्ब स्फोटाच्या 40व्या वर्धापन दिसा निमतान आयोजीत कार्यक्रमात उलयतना तांणी म्हळें की दहशतवादाचो फुडो करपाक जगान एकठांय येवपाची गरज आसा. हे वेळार तांणी 23 जून 1985 जाल्ल्या दुर्घटनेची याद करून दिली. ऑपरेशन सिंधू खाला मशहदांतल्यान भायर काडिल्ले वट्ट 290 भारतीय नागरीक आनी 1 श्रीलंकेचो नागरीक काल सांजवेळा ऑपरेशन सिंधू खाला खाशेल्या विमानांतल्यान नवी दिल्ली पावले. आतां मेरेन 2003 भारतीय नागरिकांक इराणांतल्यान सुरक्षीतपणान परत हाडल्यात अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयान दिल्या. मजगतीं हे कारवाये खाला 161 प्रवाशांचो पयलो गट आयज जॉर्डनांतल्यान अम्मान सावन दिल्लीक पावतलो. कतारांतल्या अल उदेद अमेरिकन हवाई तळाचेर इराणान हल्लो केल्या उपरांत जागतीक तेलाच्या किंमतीत 5 वर्सांतली एका दिसांतली सगळ्यांत व्हड घसरण नोंद जाला. इराणी अणुकेंद्रीय सुविधांचेर अमेरिकेच्या हल्ल्याक जाप दितना इराणान प्रतिकारात्मक हल्लो केल्ल्यान तेलाचे दर 6% परस चड म्हळ्यार प्रति बॅरल $5 घसरला. भारतीय हवामान खात्यान फाल्यां सावन वायव्य भारतांतल्या खुबशा सुवातींनी व्हड ते सामको दडकानी पावस आनी मुखार वाडत वचपी पावसाचो अदमास काडला. मध्य प्रदेशांत आयज खूब व्हड ते दडकानी पावस पडपाची शक्यताय आसा. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अस्तंत उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ आनी कर्नाटकांत आयज व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. गुजरात दर्यादेग, कोकण दर्यादेग, आंध्र प्रदेश दर्यादेग, मध्य बंगाल खाडी आनी अंदमान दर्या वाठार आनी ताचे भायल्यान आयज नुस्तेमारांनी वचचे न्हय असो सल्लो दिला. कसोटी क्रिकेटांत लिड्साच्या हेडिंग्ली हांगा सुरू आशिल्ल्या एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे पयले मॅचीत भारतान इंग्लंडाक 371 धांवड्यांचें लक्ष दिलां. लक्षाचो फाटलाग करपी इंग्लंड काल राती 4थ्या दिसाचो खेळ सोंपलो तेन्ना बिनबाद 21 धांवड्यार खेळटालो. ताचे आदी भारताचो दुसरो डाव 364 धांवड्यार सोंपलो. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो.
समकालीन जागतिक परिस्थिती खासा करून भारत सारख्या शांतताप्रिय राष्ट्रा खातीर चिंताजनक आनी हुस्क्याची आसा अशें उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हणलां. श्री नारायण गुरू आनी महात्मा गांधी हांचे मदल्या इतिहासीक संवादाच्या शताब्दी उत्सवाचे आयज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण करतले. कसोटी क्रिकेटात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचे पयले मॅचीत भारतान इंग्लंडाक 371 धांवड्यांचें लक्ष दिलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 नमस्कार.